भिवंडी तालुका के कोनगांव में सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित भिवंडी की 10वीं शाखा का भव्य उद्घाटन समारोह उत्साहपूर्ण माहौल में संपन्न हुआ। सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था की इस नई शाखा का उद्घाटन संस्था के तज्ज संचालक श्री कृष्णकांत जी कोंडलेकर व संस्थापक अध्यक्ष श्री विश्वासजी थड़े द्वारा रिबन काटकर शाखा का उद्घाटन किया गया। यह नई शाखा संध्या कॉम्प्लेक्स, गाला नंबर 3 व 4, ग्राउंड फ्लोर, यूनियन बैंक के पास, कल्याण भिवंडी रोड, कोनगांव भिवंडी में शुरू की गई है। इस अवसर पर माजी PI कोनगांव रमेश मुकाद, शिवसेना भिवंडी तालुका सचिव दीपक पाटिल, समाज सेवक कोनगांव रमेश कराले, शिवसेना उपतालुका प्रमुख प्रल्हाद भाई, मैनेजर महेश बैंक वैभव चौहान, शिवनेरी पतसंस्था संस्थापक कमलाकर तांगड़ी, माजी सरपंच कोनगांव हरेश म्हात्रे, नरेंद्र पाटिल, RPI भिवंडी तालुका अध्यक्ष भरत जाधव, शाखा प्रमुख कोन राजू भाई, शाखा प्रमुख पिंपला शिवाजी म्हात्रे, श्री सखी पतसंस्था के मुख्य कार्यकारी अधिकारी नितेश म्हात्रे, मनसे भिवंडी तालुका अध्यक्ष शिवनाथ भगत, समाज सेवक चंद्रकांत पाटिल, माजी सरपंच कोन बसवंत पाटिल, कल्याण AMPC के यशवंत पाटिल, रूपचंदथले पतपेढी व्यवस्थापक आत्माराम पाटिल, वरिष्ठ अधिकारी कुमावत साहेब, श्री सखी महिला पतसंस्था संचालिका वैजयंती थले, विवेक म्हात्रे, श्री सखी महिला पतसंस्था उपाध्यक्षा वैशाली मोहन पाटिल तथा सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था के उपाध्यक्ष डॉक्टर अरुण पाटिल, संचालक DK म्हात्रे, डॉक्टर प्रमोद पाटिल, सुदाम भोईर, चक्रधारी पाटिल, मोहन गायकवाड़, संचालिका स्नेहा कार्यकर, सुरेखा जाधव सहित अनेकों मान्यवर तथा सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था के सभी संचालक व पदाधिकारी उपस्थित थे। कार्यक्रम के दौरान संस्था के पदाधिकारियों और उपस्थित मान्यवरों ने नई शाखा के माध्यम से नागरिकों को बेहतर एवं सुविधाजनक आर्थिक सेवाएं उपलब्ध कराने की शुभकामनाएं दी। वहीं इस कार्यक्रम का सूत्र संचालन सह्याद्री पतसंस्था के मुख्य कार्यकारी अधिकारी एडवोकेट संजय पाटिल ने किया। कोण शाखेचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे आणि आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि या क्षणासाठी आम्ही आलो। आम्हाला पण आनंद झाला। 1992 साली सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना संस्थापक विश्वनाथजी थळे साहेबांनी केली। त्यावेळी सहकार क्षेत्राची कोणाला कल्पना नव्हती, माहिती नव्हती। कोणमध्ये पण आडगाव पतपवडी म्हणून आम्ही त्यावेळेला प्रयत्न केले होते। प्रारंभ कराळे वगैरे होते, आमचे रामदास पाटील वगैरे होते। आम्ही तयारी केली होती सर्व, पण त्यामुळे आम्हाला रजिस्टर करता नाही आलं। पण त्यावेळेला विश्वासजी थळे साहेबांनी वेळ्यासारख्या ठिकाणी काही लोक आपल्यासारखी लोक जमून त्यांनी एक जे छोटंसं वृक्ष लावलं आणि त्याचा एक वृक्षात रोपटा लावला आणि ते रोपट्याचा वृक्षात रूपांतर झालेलं आहे। या पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक लोक जोडली गेलेली आहेत। अनेक बेरोजगार युवकांना त्या ठिकाणी रोजगार दिलेला आहे आणि अनेक कार्यकर्ते घडवले गेलेले आहेत। हे त्यांची एक मोठं देणगी म्हणावी लागेल। आता आम्ही सर्व सहकार क्षेत्रामध्ये एकत्र आहोत। अनेक पतपेढ्या येतात, त्यावेळेला असं की फायनान्स कंपनीचा उपयोग होता आणि हजारो रुपये लोकांचे त्यावेळेला डुबले गेले। पण ही सहकारी अशी पतपेढी आहे की कोणाचाही पैसा त्यांनी डुबवलेला नाही, उलटा डुबल्याला सबळ करण्याचं काम सह्याद्रीच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे विशेष करून मी त्यांना धन्यवाद देतो। आणि सहकार आपल्या सर्व आता जी भांडवलशाही लोकशाही चालवलेली आहे, उद्योग मोठमोठ्या लोकांनाच कर्ज पुरवठा होतो, सामान्य माणसाला होत नाही। पण ही पतपेढी अशी आहे की सामान्यातल्या सामान्य माणसाला पत पुरवठा केला जातो आणि त्याला हातभार लावला जातो। आमची एक पतसंस्था आहे, ग्रामीण युवा पतसंस्था। त्या संस्थेला विश्वनाथजी थले साहेब आणि DK म्हात्रेंनी फार मोठा योगदान दिलेलं आहे। आज ती 36 कोटीची ती ठेव झालेली आहे। ती यांची प्रेरणा आणि यांच्याच प्रेरणेने आम्ही सुद्धा 3 पतसंस्था काढलेल्या आहेत आणि कोणालाही आजपर्यंत आमच्या इथे सुद्धा कुठल्याही कार्यकर्त्याची किंवा ज्यांनी कर्ज घेतली त्यांची कंप्लेंट आलेली नाही।
आणि जे सभासद आहेत त्यांची सुद्धा कंप्लेंट आहे. असंच काम आज या संस्थेचे आहे आणि 136 कोटीचा टर्नओव्हर म्हणजे बँकेला सुद्धा लाजवेल असं काम. आणि खरोखर तरुणींना घडवलेलं आहे आणि खरोखर या संचालकांना आम्ही असाच शुभेच्छा देतो की उत्तरोत्तर आपण काम करत जावा. आपली कुठल्याही क्षणी संस्था ही बँकेत रूपांतर होणार आहे, त्याच्यासाठी सर्वांचं भलं होणार आहे. आणि एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवत आहे. जय जय महाराष्ट्र. सह्याद्री नागरी पतसंस्थेचं नाव आज भिवंडी तालुक्यामध्ये आपण ऐकतोय आणि एक नावाजलेली पतसंस्था म्हणून नावलौकिक त्यांनी कमावलेले आहे. ह्या पतसंस्थेच्या माध्यमातून आज ह्या कोणगावामध्ये जे शाखा ओपनिंग झालेली आहे यामार्फत या कोणगावातील जे काही बेरोजगार तरुण असतील त्यांच्या व्यवसायासाठी म्हणा आणि अडचणीच्या काळामध्ये पाठीशी असलेली ही पतपेढी ज्या उद्देशाने खरे साहेबांनी ह्या पतपेढीची मुहूर्तमेढ रोवली तो उद्देश खरोखर एक सफल होताना या ठिकाणी दिसत आहे. आणि म्हणून मी पुन्हा ह्या पतपेढीच्या सर्व संचालकांना सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि निश्चितच या कोणगावाच्या विकासामध्ये या पतपेढीतसुद्धा योगदान राहील अशी मला खात्री आहे. एवढं बोलून मी थांबतोय. आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय कृष्णकांत कोळेकर साहेब यांच्या शुभ हस्ते झालेले आहे. तसेच या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विश्वासजी थळे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली म्हटले झाले या 2 शाखेचं उद्घाटन झालेलं असं जाहीर करतो. आणि सहकारी पतसंस्था सहकारी क्षेत्रामध्ये खरोखरच या संचालक मंडळ आणि त्यांचे संस्थापक अध्यक्ष विश्वासजी थळे साहेबांना धन्यवाद देतो की सहकारी क्षेत्रामध्ये खरोखरच त्यांनी चांगलं नाव या भिवंडी तालुक्यात ते ठाणे जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. याबद्दल मी त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. या भारत सरकार आपल्या देशामध्ये 1920 शतकात जेव्हा मोठा दुष्काळ पडला त्यावेळेस काही राज्यकर्त्यांच्या हे लक्षात आलं की गोरगरीब जनता सावकारी पेशातून आणि यांच्या पिढीतून म्हणजे आपण कर्ज देणारे जे असतात त्यांच्या याच्यात पडे पडून खरोखरच भरडली जाते. म्हणून काही राज्यकर्त्यांच्या लक्षात आलं की सहकाराची आवश्यकता आहे. त्या निमित्ताने भारत सरकारने हा कायदा केला 1904 साली. त्याच्यानंतर 1925 साली आपल्या महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सहकारी कायदा अवलंबताना आणि या संस्थांचं निर्मिती केली. या निर्मितीच्या मागे उद्देश एवढाच होता की गरीब जनता जे ग्रामीण भागातील जनता कशी एकत्र येईल आणि त्यांचा विकास या माध्यमातून कसा होईल असं आमचे अध्यक्ष या संस्थेचे विश्वास थळे साहेब यांनी घेतलं आणि याची निर्मिती केली. त्यांचा एक किस्सा असा सांगतो की ते स्वतः नोकरी मागण्यासाठी आताचे वनमंत्री गणेश नाईक साहेब यांच्याकडे गेले होते. तर ते त्यांच्याकडून जे शब्द होते, अरे विश्वास नोकरी काय मागायला आलाय, तू एखादी पतसंस्था काढ, तू आज एक नाही तू 100 लोकांना नोकऱ्या देशील. हे त्यांच्या वनमंत्र्यांचे शब्द आज पुढे खरे ठरत आहेत. आणि आज या 10व्या शाखेचं उद्घाटन त्यांच्या कुंडलेकर साहेबांच्या हस्ते झालेलं आहे. आणि 10वी शाखा अशी की खरोखर आपण म्हणतो 10वी मुलगा झाला की त्याला पंख फुटतात, कॉलेजला गेला. आता या सह्याद्री सहकारी संस्थेला उंच फुटलेला आहे आणि 10 का आणखी 10 ते 20, 25, 50 शाखा यांच्या होतील अशा उद्घाटन प्रसंगी जाहीर करतो. ही कोणची भूमी आहे, ही सह्याद्रीची पहिली संस्था इथं होणार. ज्यावेळेला रामदास पाटील तालुका प्रमुख होते त्यावेळेला ही संकल्पना आम्ही घेतली. परंतु त्यावेळेला ती जगराटी आमची मोठी झाली ना, मग अध्यक्ष कोण करता इथून सुरुवात. तर ते 4-5 वर्षानंतर आम्ही विषय सोडून दिला. सध्या DK म्हात्रे मी वगैरे सगळी ते अंजीरपाड्या रोज जमतात अशा 11 माणसं आणि मग त्याच्यातून हे सुरू झालं. आज सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या विश्वासाने सगळ्यांनी जो आतापर्यंत आपल्याला एक खूप मोठा म्हणजे आत्मविश्वासाचा स्तर आपला वाढवला त्यांच्या सहकार्याने आता 35 वर्षात जातो. परंतु या संस्थेची निवडणूक झाली नाही. निवडणूक झाली नाही याचा तर कोणाला निवडणुकीची गरज नाही असं आहे का. जो जे वांछित जो तेल आहे फक्त नियमांमध्ये बसायला पाहिजे असं सगळ्यांच्या आपण वाजवलेलं आहेत ना. आणि देखील 34 वर्षामध्ये सह्याद्रीच्या मॅनेजरनी सह्याद्रीच्या कर्मचाऱ्यांनी
सह्याद्रीच्या संचालकांनी, अध्यक्ष, उपाध्यक्षांनी कोणी कोणत्याकडनं 1 रुपया घेतला असेल तर त्याने दाखवावा, सिद्ध करावा तो. त्याच दिवशी आम्ही निर्णय घेऊ. ही अशी संस्था एवढी वर्ष चालवणे म्हणजे कठीण असते, कारण प्रत्येक ठिकाणी आपण जिथं बसतो तिथं पैसे यायला सुरुवात झाली की मोह वाढतो. आणि आज 34 वर्षी त्या मोहाला आम्ही अडवून ठेवलेलं आहे. आमच्याही मनाला काही तिथं म्हणजे हे होत असेल ना, पण हे सगळं करायचं असेल हे केलं पाहिजे. आणि जास्तीत जास्त जेवढ्या पतसंस्था भिवंडी तालुक्यामध्ये वाढतील, जर समजा एका महिन्याला 5 कोटी रुपये वाटले ना तरीसुद्धा त्या फायदे होत नाहीत कुठे. तर हा जो प्रयत्न करतो जास्तीत जास्त आपल्या लोकांना देण्याचा, फक्त एकच असते, मी सांगतो 10 लाखामध्ये तुमचं होणार नसेल तर 12 लाख घ्या, पण दिलेले पैसे सत्कारणी लावा. बऱ्याचशा लोकांचं म्हणणं काय असते, काय साहेब ते घर दुरुस्त करते. घर दुरुस्त ह्या कारण आहे ना, आता आम्हालाच पटेल असं. तर मग कारण शोधल्यानंतर काय होतं माहिती आहे का, दागिने सोडवायचे होते, लोकांकडनं हापूस नाही घेतले होते ते द्यायचे होते, आणि मग ही कर्ज फिटत नाही. तर म्हणून ज्या ज्या माणसांनी म्हणजे कर्ज घेण्याचा प्रयत्न कर्ज घ्याल त्यांनी तो योग्य ठिकाणी वापरला पाहिजे. या माध्यमातून या तालुक्यातील किंबहुना तालुक्याच्या बाहेरही अनेक माणसं जोडली गेली, अनेक माणसांना रोजगार मिळाला. माझ्यासमोर इथं अनिता ताटे नावाची आपली एक शाखा अधिकारी आहे. ही अनिता ताटे नावाची मुलगी, आता ती मोठी महिला झाली. मी पतपेढी जवळून जात होते आणि पतपेढीचा बोर्ड वाचला आणि सांगितलं बाबा मला इथे काम मिळेल का. 1200 रुपयांनी नोकरी केली. आणि आज सह्याद्रीच्या कुठल्याही संस्थेमध्ये त्याला आपण नेमणूक केली तर जाण्याची ती तयारी असते. म्हणजे अशी माणसं समजा जेव्हा सगळी हे केली तेव्हा एक संस्था झाली. नाही तर काही वेळेला काय होतं माहिती आहे का, आमच्या मुलीला लावला मग तिला अंजीर फटायला ठेवा, नाही ठेवायला जमत, अंजीर फटायला नाही ठेवता तर मग मनपडले. ह्या ज्या अटी जे लावून घेतात माणसं कामाला, त्यांच्याकडनं आले की मला खरोखर हे वाटते. समजा तुम्हाला आता इथून विटीला तुम्हाला नोकरी दिली तर विटीवाल्यांना तुम्ही सांगाल का की मला कुर्ल्यापर्यंत द्या, हे नाही सांगता येणार. म्हणून माणसं आपली असल्यानंतर त्यांना किती त्रास किंवा किती दुःख द्यायचं याचं पण आपण ठरवलं पाहिजे. आता हा त्रास गेली 34 वर्षे भोगतोय. 34 वर्षांनी वय वाढलं ना, जेव्हा सुरुवात केली तेव्हाचं वय आणि आताचं वय फरक झालं. आणि हे सगळं करत असताना माणसामध्ये एनर्जी असायला लागते. कोणाची पण वयानुसार हळूहळू ती कमी होत होते. त्याच्यासाठी दुसरी पिढी तयार व्हायला, ती दुसरी पिढी आपण घडवायला पाहिजे. याच्यासाठी वेळोवेळी सह्याद्रीचे समजा कर्ज झालं, भाग झालं, या सगळ्यांनी वेळोवेळी बोलवून त्याला आपण ते सांगतोय, परंतु खूप कमी लोक हे करतात. आता सांगा बघा, एवढी माणसं रोज म्हणजे ऑफिसमध्ये असतात कर्जाची निमित्त, एवढीच माणसं आहेत तिथे. त्याच्यातली 80% माणसं ही संस्थेची आहे. याच्यावर म्हणजे लोकांनी म्हणजे जनतेने म्हणजे एवढं कधी सिरियसली घेत. वार्षिक सभा असते, वार्षिक सभेला किमान 100 लोक जमली पाहिजे. मग आम्ही काही वेळेला वार्षिक सभेच्या निमित्ताने काही कार्यक्रम घेतो की त्या निमित्ताने लोक येतात. लोकांना म्हणजे हे सगळं पाहिजे, पण याच्यासाठी जो वेळ लागतो तो वेळ द्यायची कोणती तयारी नसते. पण त्यावेळेला शिवाजी चौकात जाणार नसतो, तर इथं 10 मिनिटं थांबणार त्यानंतर वेळ नाही. तर तुम्ही सगळ्यांनी, तुम्ही आणि आम्ही ही सगळी चळवळ जर वाचवायची असेल तर पहिले स्वतःला तुम्ही हे करून घेतलं पाहिजे. ही चळवळ आहे, त्या चळवळीतून मला एकही रुपयाची अपेक्षा नाही हे मनामध्ये ठरवलं पाहिजे. हे जर ठरवलं नाही तर ती चळवळ पुढे चालणार नाही. 34 वर्ष हे ठरवण्यासाठी आम्ही सक्सेस झालेलो आहोत. तुम्ही आमच्यासोबत आहे. अनेक कर्जदार, अनेक ठेवीदार आपल्यासोबत आहेत. कर्जदारांनी कर्ज घेतला म्हणून पैसे आले, त्या पैशावर संस्था चालू. सगळे हे म्हणजे जसं जलचक्र आहे तसंही सहकार्याचं चक्र आहे. या चक्राला तुम्ही आम्ही सर्वांनी सहकार्याने चांगल्या पद्धतीने आपण याला वाढवायला पाहिजे, चांगल्या पद्धतीने लोकांशी संपर्क ठेवायला पाहिजे. संचालक मंडळाच्या बरोबरच कर्मचारी सुद्धा अत्यंत विश्वासू आणि अत्यंत चांगलं काम करणारे, हिरिरीने काम करणारे, ही संस्था माझी आहे अशी अपेक्षा धरून काम करणारे आपल्याला सर्वांना मिळाले पाहिजे. जोपर्यंत आपल्याला संस्थेला अशी मंडळी मिळते तोपर्यंत संस्था ही वाढत जाईल.
10वीची 11वी होईल, 11वीची 12वी होईल, परंतु सर्व गोष्टी हे संचालक आणि काम करणारे सर्व कर्मचारी यांच्या अत्यंत विश्वासवर हे सगळं कामकाज चाललेलं असतं. आजपर्यंत आपल्याला या बाबतीचं विश्वासाच्या बाबतीत कुठेही शंका घेण्यासाठी चर्चा किंवा प्रश्न उपस्थित झाले नाही. मी प्रत्येक वेळेला सांगतोय की या संस्थेचा कारभार आपले अध्यक्ष विश्वास तळे साहेब यांनी जो काही एक विश्वास संपादन केलेला आहे, त्या विश्वासावरच कर्मचारी आणि ठेवीदार हे अत्यंत आपल्या विश्वासाने ठेवी ठेवत असतात आणि कर्मचारी सुद्धा त्या विश्वासावर काम करत असतात. अर्थात आता हा विश्वास ठेवी ठेवताना विश्वासावर ठेवलेला आहे, परंतु दिलेली कर्ज ही सुद्धा एका विश्वासाने वसूल झाली पाहिजे. कारण ती देताना सुद्धा संचालक मंडळ किंवा विश्वासार्हतेचा त्यांच्यावरचा कंट्रोल हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो ठेवला गेलेला आहे. परंतु त्या विश्वासाला कुठे धक्का लागला की तो धक्का हा विश्वास धडेला लागतो, कर्मचाऱ्याला लागतो, इतर संचालकांना लागतोय, ही सुद्धा कर्जदारांनी ही बाब लक्षात ठेवली पाहिजे. आणि म्हणून जसा आपण विश्वास टाकतो, विश्वासाने तुमच्यावर कर्ज दिलेलं असते, त्याच पद्धतीप्रमाणे विश्वासाने फेडल्यानंतर मग अशी 10वी, 11वी, 12वी, 13वी अशा स्वरूपाच्या संस्था निर्माण होतात. परंतु ज्या ठिकाणी विश्वासाने काम केलं जात नाही किंवा नंतर विश्वासाने देण्यात दिल्या जात नाही, कर्ज वसुली होत नाही, त्यावेळेला अशा स्वरूपाच्या संस्था अनेक ठिकाणी बंद झालेल्या दिसतील. हजारोनी संस्था निर्माण झाल्या, हजारोनी चालू आहेत, परंतु त्याहीपेक्षा निर्माण झाल्यानंतर त्या अशा बंद पडलेल्या संस्थांची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे. बंद होण्याचं कारण एकच, तुम्ही विश्वासाने कर्ज दिली आणि त्यांनी मात्र विश्वासाने ती फेडली नाही आणि आम्ही काही वेळेला हतबल होऊन त्याचा अत्यंतपणे काही करत नाही आणि म्हणूनच अशा स्वरूपाच्या संस्था या ढयाला गेलेल्या आहेत.